नमस्कार. डिटर्मिनंट मधली आपण काही एक्झाम्पल्स बघतोय. नेक्स्ट एक्झाम्पल, शो दॅट डिटर्मिनंट ऑफ ए बी सी ए मायनस बी बी मायनस सी सी मायनस ए बी प्लस सी प्लस ए प्लस बी इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc. आता इथे शो दॅट म्हटलंय आणि विदाउट एक्सपांडिंग वगैरे असं म्हटलं नाही, त्यामुळे इथे डायरेक्ट एक्सपांड करून सुद्धा आपण याचा आन्सर काढू शकतो. म्हणजेच काय, तर डिटर्मिनंटचा जो फॉर्म्युला आहे किंवा जो वर्किंग रूल आहे त्याप्रमाणे आपण इथे ए ह्या नंबरला ह्या 4 नंबर्सचा डिटर्मिनंट मल्टिप्लाय करणार, मग मायनस बी घेणार, ह्या 4 नंबर्सचा घेणार, असं करत त्याचा आन्सर आपण काढू शकतो. आणि ती RHS येते का फक्त चेक करायची. हे असं डायरेक्ट आपण करूच शकतो, पण आपल्याला रोज अँड कॉलम्सच्या काही प्रॉपर्टीज माहिती आहेत. रोमध्ये रो ॲड केली तरी चालते किंवा सबट्रॅक्ट केली तरी चालते वगैरे, किंवा मल्टिप्लाय करायचं असेल आपल्याला तर करता येतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्याचा यूज करून काही हा जर सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आला तर आधी करून घ्यायचा, म्हणजे मग डायरेक्ट जेव्हा सॉल्व्ह करायला जातो तेव्हा एवढा आपल्याला डिफिकल्ट राहत नाही. आता इथे डिफिकल्ट असं नाही, पण आत्ता बघा ए इंटू बी मायनस सी इंटू ए प्लस बी ह्या दोघांचा प्रॉडक्ट मायनस हा प्रॉडक्ट असं मल्टिप्लाय करायला लागेल, असं तिन्ही याला करायला लागेल, बीला आणि सीला. त्यापेक्षा काही सिम्पल होतंय का आधी आपण बघू आणि मग डायरेक्ट नंतर डिटर्मिनंट घ्यायचं आहे. कारण अशा टाईपचं जेव्हा एक्सप्रेशन येतं तेव्हा विदाउट एक्सपांडिंग असं म्हणता येणार नाही, कारण कुठल्या तरी स्टेजला तुम्हाला डिटर्मिनंट एक्सपांड करावाच लागतो ते फायनल आन्सर आणायला. जेव्हा दोन डिटर्मिनंट सेम आहेत असं दाखवा असं म्हणतात, तेव्हा विदाउट एक्सपांडिंग सुद्धा आपण दोन डिटर्मिनंट सेम आहेत असं प्रूव्ह करू शकतो. सो इथे एक्सप्रेशन आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचे. त्यासाठी थोडा सिम्प्लिफाय करून घेऊया आधी आणि मग हे येते का बघू आपण आन्सर. सो रोज किंवा कॉलममध्ये काही ॲडिशन सबट्रॅक्शन केल्याने काही कॉलम किंवा रो रिड्यूस होत आहेत का ते आपण बघूया त्यातल्या टर्म्स. सो LHS कन्सिडर करूया. कन्सिडर LHS. आता कुठलं एखादं ऑपरेशन केलं की ती रिड्यूस होईल, तर रो 1 आणि रो 2 असं बघितलं तर ए मायनस बी मायनस ए केलं तर ए कॅन्सल होईल, मायनस मायनस म्हणजे मायनस बी मायनस सी मायनस ए असं राहील, म्हणजे सिम्पल टर्म्स राहतील. त्याच्यानंतर R3ला सुद्धा असं काही R2 किंवा R1 मध्ये काही ॲडिशन सबट्रॅक्शन केली तर ती पण सिम्पल होईल आणि मग त्यानंतर डायरेक्ट डिटर्मिनंट घ्यायचा. सो फर्स्ट वी विल डू R2 मायनस R1. हा कन्सिडर LHS करून हा सगळा डिटर्मिनंट लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण पहिलं ऑपरेशन करणार आहोत, R2 मधून R1 मायनस करायचं. सो R1 ॲज इट इज, R3 पण तशीच राहणार आहे, फक्त R2 चेंज होणार. सो R1 मीन्स A B C, R3 इज B प्लस C, C प्लस A प्लस B, आणि R2 मायनस R1 करतोय. सो A मायनस B मायनस A मीन्स मायनस B राहिलं. आता डायरेक्ट करू शकतो आपण, सिम्पल आहे अल्जेब्रा आहे. B मायनस C मायनस B कॅन्सल झाले म्हणजे मायनस C राहिला. C मायनस A मायनस C गेले म्हणजे मायनस A राहिला. आता ही रो सुद्धा आपण सिम्प्लिफाय करू शकतो. आता ही रो आणि ही रो ऑब्झर्व केली तर इथे मायनस बी इथे प्लस बी मायनस सी प्लस सी. सो या दोन रोमध्ये ॲडिशन केली तर प्लस सी मायनस सी वगैरे जातील आणि सिम्पल ABC वगैरे तिथे राहील. म्हणजे आता R3 आपण सिम्प्लिफाय करूया, म्हणून R3 मध्ये फक्त R2 ॲड केलं तरी सिम्प्लिफाय होईल. सो R3 प्लस R2 नेक्स्ट ऑपरेशन. सो फर्स्ट अँड सेकंड रो तशीच ABC मायनस बी मायनस सी मायनस ए. एखाद्या ठिकाणी झिरो वगैरे जर करता आलं तर तेही करायचं, म्हणजे झिरो आलं की मग एक प्रॉडक्ट एक मल्टिप्लिकेशन आपलं कमी होतं डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना आणि मग आणखीन इझी होतं ते. आता R3 प्लस R2 करतोय. सो मायनस बी प्लस बी केले, इथे C राहिलं, इथे C केले, इथे A राहिलं आणि इथे B राहिलं. आता हा बऱ्यापैकी सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये डिटर्मिनंट आलाय. आता हा डिटर्मिनंट आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो डिटर्मिनंटच्या मेथडने, म्हणजे त्याच्या रूलने. सो आता कसं येणार आहे, ए इंटू या 4 यांचा म्हणजे मायनस सी बी मायनस लिहूया आपण इथे ए इंटू काय करतो, प्रॉडक्ट कोणाचा असतो, या दोघांचा, याला मायनस ए याला प्लस आहे. सो मायनस BC असं येणार ते मायनस ए मायनस ए मायनस म्हणजे मायनस ए स्क्वेअर होणार आहे, पण मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर होते. नेक्स्ट स्टेपला बघू मायनस मायनस ए स्क्वेअर. त्याच्यानंतर सेकंड टर्म असेल त्याचं साईन चेंज करायचं असेल. सो मायनस बी इंटू ब्रॅकेट या ह्या 4 टर्म्सचा प्रॉडक्ट म्हणजे मायनस बी स्क्वेअर मायनस मायनस AC मायनस मायनस नेक्स्ट स्टेपला आपण ते सगळं प्लस करून घेऊ प्लस C. आता डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करतोय आपण, प्लस C इंटू मायनस AB मायनस मायनस C स्क्वेअर तर काय काय टर्म्स राहत आहेत ते बघूया.
So which is equal to a into bracket minus bc minus minus plus a square minus b into bracket minus b square minus minus plus ac plus c into bracket minus ab minus minus plus c square. आता सगळं आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. सो विच इज इक्वल टू मायनस abc प्लस a क्यूब मायनस मायनस प्लस b क्यूब आणि हे मायनस आणि हे प्लस, सो मायनस abc देन मायनस हे प्लस, सो मायनस abc आणि c इंटू c स्क्वेअर म्हणजे प्लस c स्क्वेअर. सो सगळं ते क्लब करून म्हणजे काय होणार a क्यूब प्लस क्यूबच्या टर्म सगळ्या एकत्र आणूया c क्यूब आणि मायनस abc 3 टाइम्स आहे, सो मायनस 3 abc आणि विच इज इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. सो अशा टाईपचं आलं की एक साधारण 1-2 स्टेप करून 1-2 ऑपरेशन्स करून आधी डिटर्मिनंट सिम्प्लिफाय करून घ्यायचा आणि मग डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करायचा. अर्थात याच ठिकाणी डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय केला तरी हरकत नाही. फायनल आन्सर हे यायला हवं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट डिटर्मिनंट ऑफ 1 plus a 1 1 1 1 plus b 1 1 1 1 plus c is equal to abc into bracket 1 upon a plus 1 upon b plus 1 upon c plus 1 असं तो प्रूव्ह करायला सांगितले. अर्थात डायरेक्ट इथे जर सॉल्व्ह केलं आणि हे RHS ॲडजस्ट होते ना आपण चेक करू शकतो किंवा काही रो ऑपरेशन्स कॉलम ऑपरेशन्स करून डिटर्मिनंट सिम्प्लिफाय होतोय का चेक करायचं आणि मग त्यानंतर करायचं. सो प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो कारण रो ऑपरेशन्स आणि कॉलम ऑपरेशन सगळ्यांची सेमच असतील असं नाही, पण त्यामुळे RHS किंवा जो सिम्प्लिफाय होणार आहे फायनल आन्सर मात्र सेमच असणार आहे. त्यामुळे काही जण हा डायरेक्ट सॉल्व्ह करून हे आन्सर ॲडजस्ट होतंय ना चेक करतील, काही वेळेला काही कॉलम ऑपरेशन्स करून, काही जण रो ऑपरेशन्स करून ते घेतील. त्यामुळे हीच प्रोसेस केली पाहिजे असं नाही. आपल्याला माहिती की कॉलम ऑपरेशन्स किंवा रो ऑपरेशन्स केली तरी डिटर्मिनंटची व्हॅल्यू तिथे चेंज होत नाही. सो ते टेक्निक आपण ती प्रॉपर्टी आहे ती आपण यूज करणार आहोत. सो कन्सिडर LHS आणि हा डिटर्मिनंट कन्सिडर करायचा. आता काय प्रोसेस केल्या थोडा सिम्प्लिफाय होतोय तो चेक करूया. कुठे 0 वगैरे झालं तर इझी होईल कॅल्क्युलेशनला पुढे डिटर्मिनंटच्या. सो इथे 1 आणि इथे 1 आहे, सो R1 मायनस R3 केलं तर इथे 0 होईल. त्याच्यानंतर R2 मायनस R3 केलं तर इथे 0 होईल. 2 0 वगैरे आले जरी एक्सप्रेशनमध्ये तरी तो डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला इझी होईल कारण ते काही मल्टिप्लिकेशनच आहे ना. 0 आलं की सोपं होतं ते. सो आपण ह्या 2 प्रोसेस करूया. R1 मायनस R3 घ्यायचं आहे अँड R2 मायनस R3. सो R3 ॲज इट इज, फक्त R1 आणि R2 चेंज होणार आहे. सो हा डिटर्मिनंट इज इक्वल टू हा डिटर्मिनंट. R1 काय होईल बघा 1 प्लस a मायनस 1, सो 1 1 गेला इथे a राहिलं. 1 मायनस 1 0 1 मायनस 1 मायनस c, सो इथे मायनस c राहिलं. त्याच्यानंतर 1 मायनस 1 इथे 0 झालं. 1 प्लस b मायनस 1 1 1 गेले इथे b राहिलं. 1 मायनस 1 मायनस c, सो इथे मायनस c राहिलं. त्याच्यानंतर ही तशीच 1 1 1 प्लस c. आता बघितलं तर बऱ्यापैकी इझी झालेलं आहे कारण इथे 0 आला इथे 0 आला. त्यामुळे जे आपण डिटर्मिनंटचा डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करू तिथे ते कॅल्क्युलेशनला सोपं पडणार आहे आणि जे आन्सर येईल ते फक्त RHS सारखं ॲडजस्ट करायचं. ते ॲडजस्ट होत आहे ना बघायचं किंवा ते प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. सो आता याचा डिटर्मिनंटचा डायरेक्ट फॉर्म्युला घेऊ. काय असतं फॉर्म्युला तर हा फर्स्ट नंबर a इंटू ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचं आहे b इंटू 1 प्लस c, b इंटू 1 प्लस c मायनस दिस 1 मायनस c. नेक्स्ट स्टेपला आपण त्याला हे करू प्लस मायनस 0. आता 0 इंटू आहे त्यामुळे काही ते सगळं 0च होणार आहे, पण आता लिहू आपण 0 इंटू 1 प्लस c मीन्स 0 मायनस मायनस c. त्याच्यानंतर प्लस प्लस पण इथे त्याचं साईनच मायनस आहे, सो मायनस c इंटू ब्रॅकेट 0 इंटू 1 मीन्स 0 आणि मायनस b. आता हे सगळं सिम्प्लिफाय करूया आणि काय ते बघूया. विच इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट येणार b प्लस bc b प्लस bc आणि हे प्लस होईल प्लस c. त्याच्यानंतर हे सगळं 0 झालं. त्याच्यानंतर हे झालं मायनस c इंटू मायनस b, सो मायनस मायनस प्लस bc. मायनस c मायनस मायनस आहे ना, सो प्लस bc होणार. आता ह्या a ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया म्हणजे होणार ते ab प्लस abc प्लस दिस ac प्लस bc. आता आन्सर ऍक्च्युली आलेला आहे पण ते RHS सारखं दिसत नाही. सो RHS सारखं दिसण्यासाठी थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागेल. आता इथे ऑब्झर्व केलं तर इथे abc आहे
आणि बाकी ठिकाणी AC, BC आणि AB आहे. पण या चारही टर्म्स मधून जर ABC कॉमन म्हणून बाहेर घ्यायचं असेल तर आपल्याला माहिती की ज्या ठिकाणी कॉमन नाहीये ती टर्म, म्हणजे आउटसाइडला घेण्यासाठी ती टर्म कॉमन नाहीये, ती कुठे येते? डिनॉमिनेटर मध्ये येते. तेव्हा ह्या ABC मधलं ह्या टर्म मधनं ABC कॉमन येऊन सगळं बाहेर येईल. ह्या टर्म मध्ये ABच आहे आणि C नाही दिसत आहे, त्यामुळे तो इथला C काय असणार? इथे डिनॉमिनेटरला आहे. थोडक्यात काय, इथलं ABC कॉमन घेतलं पण C नव्हता तरी कॉमन घेतला म्हणून इथे डिनॉमिनेटरला C द्यावा लागतो. आता हे अल्जेब्रातले रूल्स माहिती आहेत आपल्याला. सो ह्या चार टर्म्स मधनं आपण काय घेणार आहोत? तर ABC कॉमन घेणार आहोत. सो ABC, कारण हे आन्सर आलेलं आहे बरोबर आहे, पण हे RHS सारखं दिसत नाही म्हणून थोडंसं आपण ऍडजस्ट करतो. सो ABC कॉमन घेतलं तर काय काय राहील? ABC AB असताना ABC कॉमन घेतलं म्हणजे तिथे काय राहिलं? 1/C राहिलं, प्लस हे राहिलं 1. AC ऑलरेडी कॉमन गेलाय पण B पण कॉमन घेतलाय त्याच्याबरोबर इथून, म्हणजे इथल्या 1/B राहिला आणि इथे 1/A राहिला. म्हणजेच काय हे की ABC इंटू ब्रॅकेट हे 1/A प्लस सगळं ऍडिशन मध्येच आहे प्लस 1 विच इज इक्वल टू RHS. हेन्स ट्रू. त्यामुळे हे आन्सर येतं पण हे नंतर थोडं ऍडजस्ट करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल, अगेन प्रूव्ह दॅट डिटर्मिनंट ऑफ 1A² 1B² 1C² इज इक्वल टू A minus B into B minus C into C minus A. सो डायरेक्ट डिटर्मिनंट पण आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा थोडेसे काही सिम्प्लिफाय करून, म्हणजे थोडेसे काही ऑपरेशन्स, रो ऑपरेशन्स वगैरे करून पण सॉल्व्ह करू शकतो. आता इथे 1 1 1 आहे, त्यामुळे आपण ऑब्झर्व केलं तर हे दोन नंबर्स आहेत ते एकतर झिरो करू शकतो, कारण R2 minus R1 R3 minus R1 असं करून हे दोन नंबर झिरो करू शकतो, किंवा हे दोन नंबर झिरो करू शकतो, म्हणजे R1 minus R3 आणि R2 minus R3 असं केलं तर हे दोन नंबर झिरो करू शकतो. जर झिरो झाले तर पुढे सिम्प्लिफाय व्हायला बरं पडेल, नाही तर डायरेक्ट डिटर्मिनंट पण आपण सॉल्व्ह करू शकतो. सो कन्सिडर LHS. देन आपण करणार आहोत R1 minus R2 करूया, तर इथे 1 आहे, सो 1 minus 1 इथे 0 होईल. सो R1 minus R2, इथे पण 0 करायचं असेल तर R2 minus R3 करूया. R2 minus R3. काही जण कॉलम ऑपरेशन्स करू शकतात, काही रो ऑपरेशन्स पण डिफरंट. फायनली काय करायचं आपल्याला? हा प्रॉडक्ट येतो RHS ला, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. सो विच इज इक्वल टू R1 minus R2 करतोय आपण. R1 minus R2, 1 minus 1 0, A minus B आणि हे A² minus B². थोडंसं आणखीन कॉम्प्लिकेटेड झाल्यासारखं वाटतंय, पण अर्थात A² minus B² चे फॅक्टर्स आपल्याला माहिती आहेत आणि इथे A minus B हा एक फॅक्टर आहे, त्यामुळे कॉमन घेता येईल बाहेर, त्यामुळे ते सिम्प्लिफाय होणार आहे नेक्स्ट स्टेप. देन R2 minus R3 म्हणजे 1 minus 1 0, B minus C, देन हिअर B² minus C² आणि R3 as it is 1C C². आता इथे दोन झिरो आले तर आपण डायरेक्ट ह्याचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो, पण त्याच्या आधी काही कॉमन वगैरे येते का बघूया. कंप्लीट रो मध्ये किंवा कंप्लीट कॉलम मध्ये जर एखादा नंबर कॉमन असेल तर तो आपल्याला बाहेर कॉमन म्हणून डिटर्मिनंटच्या बाहेर आणता येतो. ती प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. सॉरी, हा डिटर्मिनंट आपण नीट परत एकदा लिहूया. 0 1 1 हिअर A minus B, B minus C, C आणि ह्याचे आपण फॅक्टर्स काढणार आहोत. काय आणणार आहेत? A² minus B² मीन्स A minus B into A plus B, म्हणजे हा फॅक्टर कॉमन आहे जो आपल्याला बाहेर आणता येईल. देन हिअर B minus C into B plus C आणि हिअर C². आता ह्या रो मध्ये आता झिरोच आहे ना इथे, त्यामुळे इथे काही नंबर असण्याची गरज नाही कॉमन आणण्याची. A minus B इथे कॉमन आहे, इथे आहे, तो बाहेर आणणार A minus B. सेकंड रो मध्ये काय कॉमन आहे? इथे B minus C, इथे B minus C आणि इथे झिरोच आहे, त्यामुळे तो कॉमन म्हणून बाहेर येईल. सो विच इज इक्वल टू A minus B कॉमन आला फर्स्ट रो मधून, B minus C कॉमन आला सेकंड रो मधून, आणि आता रिमेनिंग डिटर्मिनंट काय आहे बघूया. त्यातल्या दोन टर्म्स RHSच्या दिसायला लागल्या. आता डिटर्मिनंट मध्ये काय काय राहिलं? फर्स्ट कॉलम 0 0 1 तसंच. सेकंड कॉलम मध्ये A minus B, थर्ड फर्स्ट मधनं A minus B, सेकंड मधनं B minus C ऑलरेडी कॉमन गेले, त्यामुळे काय राहिलं? फक्त 1 1 C राहिलं. इथे अजून सिंपल झाला. आणि इथे काय राहिलं? A plus B, B plus C and C². A plus B, B plus C and here C². आता ह्या दोन टर्म्स ह्या ऑलरेडी कॉमन घेतल्यात आपण. आता फक्त एवढा डिटर्मिनंट सॉल्व्ह केला आणि सगळं ऍडजस्ट केलं की RHS येईल. सो विच इज इक्वल टू A minus B into B minus C into, आता आपण हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करू. तो 0 इंटू, म्हणजे आता हे सगळं काही कॅल्क्युलेट करायला लागणार असते, C² मायनस B प्लस C, पण हे 0 इंटू आहे त्यामुळे नेक्स्ट स्टेपला काही येणार नाही. प्लस मायनस 1 इंटू ब्रॅकेट
0 इंटू सी स्क्वेअर मीन्स 0 आणि 1 इंटू बी प्लस सी म्हणजे मायनस बी प्लस सी. आता त्याची काय साईन वगैरे आहेत ते आपण नेक्स्ट स्टेपला करूया. त्याच्यानंतर थर्ड येणार आहे ए प्लस बी इंटू ब्रॅकेट 0 इंटू सी मीन्स 0 आणि हे 1 इंटू 1 म्हणजे मायनस 1. सो आपण हा डिटर्मिनंट इथे सगळा सॉल्व केलेला आहे. बघूया काय काय त्यात आन्सर. a मायनस बी इंटू बी मायनस सी इंटू ब्रॅकेट हे झालं सगळं झिरोच झालं. आता इथे काय काय झालं मायनस बी मायनस सी आणि बाहेर मायनस साईन आहे त्यामुळे होणार ते मायनस मायनस प्लस होणार प्लस बी प्लस सी होणार. त्याच्यानंतर a प्लस बी इंटू 0 आहे त्यामुळे ते 0 झालं आणि a प्लस बी मायनस 1 आहे त्यामुळे या दोघांची साईन अर्थात चेंज होणार म्हणजे काय होणार मायनस a मायनस बी. So which is equal to a minus b into b minus c into आता याच्यात काय राहिलं b आणि b या कॅन्सल झाले c minus a राहिलं. So only c minus a and which is equal to RHS. Hence true. So एक स्टेप मध्ये फक्त आपण सिम्प्लिफाय केलं. अजून आपल्याला काही प्रॉपर्टीज अप्लाय करून एक कॉमन घेऊन बाहेर काढता आलं त्यामध्ये सिंपल झालं. नेक्स्ट एक्झाम्पल. Without expanding, prove that first determinant है 1 2 3 2 3 1 3 1 2 is equal to 1 2 3 1 1 minus 2 1 minus 2 1. विदाउट एक्सपांडिंग म्हटलं त्यामुळे सॉल्व करायचं नाही. नंतर आपण काय केलं असतं दोन्ही डिटर्मिनंट सॉल्व केले असते आणि दोघांचे आन्सर सेम आहेत काय एवढं फक्त चेक केलं असतं. आता हा जो डिटर्मिनंट आहे त्याच्यात काय किंवा हा कुठले RHS कन्सिडर करा किंवा LHS कन्सिडर करा. सपोज LHS कन्सिडर केली तर कोणती कॉलम ऑपरेशन्स किंवा रो ऑपरेशन्स केल्यावर हा डिटर्मिनंट फॉर्म होईल एवढंच फक्त आपण चेक करूया. आता इथे नंबर्सच असल्यामुळे आपण डायरेक्ट नंबर चेक करूया की कुठले नंबर मायनस का प्लस केल्यानंतर त्या रो मध्ये नंबर्स येत आहेत ते. आता 1 2 3 फर्स्ट रो तशीच आहे. सेकंड रो मध्ये बघितलं तर 1 मायनस 3 केला तर इथे -2 येते. 2 मायनस 1 केला तर इथे 1 येते म्हणजे कुठेतरी R3 मायनस R2 केलं इथे की ही रो आपल्याला मिळणार. आणि सेकंड रो मध्ये काय मिळते बघूया 2 मायनस 1 केलं की 1 येते 3 मायनस 2 केलं की इथे 1 येते 1 मायनस 3 की -2. सो एकदम सिंपल आहे कारण जे नंबर आहेत ते ऑब्झर्व केल्यावरच लक्षात येते की कोणती रो ऑपरेशन केल्यावर RHSचा डिटर्मिनंट येणार आहे. सो आपल्याला काय करायला लागणार आहे R3 या R3 मधून R2 मधून R1 मायनस करायला लागणार आहे आणि R3 मधून R2 मायनस करावं लागणार आहे की हा डिटर्मिनंट येईल. सो अप्लाई R2 minus R1 and R3 minus R2 या डिटर्मिनंट वर आपण अप्लाय करणार. सो फर्स्ट रो ॲज इट इज 1 2 3. त्याच्यानंतर R2 minus R1. सो 2 minus 1 is 1 3 minus 2 is 1 1 minus 3 is -2. R3 minus R2 3 minus 2 is 1 1 minus 3 is -2 and 2 minus 1 is 1 आणि तोच आलाय का चेक करा. सो which is equal to RHS. Hence true. सो नंबर्स असतील तर फक्त ऑब्झर्व करा की कुठल्या रो मधले नंबर्स कुठल्या रोने किंवा कुठल्या कॉलमने ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन करून आलेले त्याप्रमाणे फक्त इथे ऑपरेशन्स करायचे आणि ते केलं की तुम्हाला RHS मिळेल. सो अशी काही एक्झाम्पल्स आहेत जी विदाउट एक्सपांडिंग किंवा काही वेळेला डायरेक्ट प्रूव्ह दॅट वगैरे असतात. सो तुम्हाला रो ऑपरेशन्स कॉलम ऑपरेशन्स हे सगळं माहिती आहे आणि मल्टिप्लाय केलं तर किंवा कॉमन घेता येतं डिटर्मिनंटच्या बाहेर वगैरे ही सगळे ज्या प्रॉपर्टीज आपण एका व्हिडिओमध्ये बघितल्या त्या अप्लाय करून आपण ही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकतो.